नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी आहे. औरंगाबादमधील पडेगाव इथल्या मदरशाच्या 72 मुलींना जेवणातून विषबाधा झाली आहे. मुलींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 72 पैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. आणि त्या बातमी निवडणुकी संदर्भात पुण्यामध्ये युतीची प्रचार सभा झाली आहे. या सभेत पुणेकरांनी पुणेरी हिसका दाखवून दिलाय. भाषण रटाळ होतंय हे जाणवल्यावर काही लोक चक्क उठून निघून गेले. सभा उशिरा सुरू झाली आणि भाषणही लांबलं. जवळपास 100 जण या सभेतून निघून गेल्याचं बघायला मिळालं. पुण्यातील युतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. पुण्यामध्ये काँग्रेसला उमेदवार मिळत नाही. खूप मोठ्या साहेबांनी काकांनी प्रयत्न केले पण काँग्रेसचं तळ्यात मळ्यात सुरूच आहे असं बापट म्हणाले. पालघरमध्ये अखेर युतीनं साताऱ्याचा पॅटर्न अवलंबलाय. भाजपचे राजेंद्र गावित पालघरमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालंय. राजेंद्र गावितांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हजेरीत शिवसेनेत प्रवेश केला. तर श्रीनिवास वनगांचं तिकीट कापून उद्धव ठाकरे इतर मुलांचं पालन पोषण कशा पद्धतीनं करतात हे आता समोर आलंय अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. मला आणि मुलगी प्रणितीला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट केलाय सुशील कुमार शिंदे यांनी. प्रणितीला आधी ऑफर दिली होती आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मलाही आग्रह करण्यात आला असं देखील शिंदे म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी औरंगाबादमध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं. निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या या बैठकीत राजकीयदृष्ट्या ही बैठक महत्त्वाची मानली जाते. महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी राजापेठ चौकात जाहीर सभा घेतली. हा अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, रिपाईचे राजेंद्र गवई मंचावर उपस्थित होते. तर सभेनंतर युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी थेट बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयात जात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नवनीत कौर राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत. यावेळी नवनीत राणा यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील तर ते चर्चा करून दूर केले जातील अशी ग्वाही काँग्रेस प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. मात्र याच परिषदेत काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी पक्षाचे काही जण हे आव्हाड गटामध्ये असल्याचं विधान केलंय. बीड मतदारसंघात मुंडे बहीण भावांमध्ये चांगली जुंपल्याचं बघायला मिळतंय. तुम्ही कोणाचेच होऊ शकत नाहीत, चुलता तर लांबचाच आहे असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावलाय. काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावर प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली. गरिबी भत्ता म्हणजे निवडणुकीतील जुमलेबाजी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेसनं चंद्रपूरचा उमेदवार बदलला असा गौप्यस्फोट काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रपूरची जागा द्या अशी मागणी राहुल गांधींकडे केल्यानंतर बांगडेंचा पत्ता कट झाल्याचं धानोरकर म्हणाले. राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचं चारित्र्य आणि संस्कार काढत त्यांच्यावर टीका केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील आणि पद्मसिंग पाटलांवर केलेल्या टीकेला राणा पाटील यांनी उत्तर दिलंय. तर राणा पाटील यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी परभणीतील वातावरण राजकीयदृष्ट्या ढवळून निघालं. युती आणि आघाडीच्या वतीनं उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. सेनेच्या वतीनं संजय जाधव आणि विद्यमान खासदारांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. अकोल्यातील लोकसभेसाठी काँग्रेस तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल केला. नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी हिदायत पटेल यांनी रॅली न काढता फक्त 5 ते 6 कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोला लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल केला. नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. भुसावळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यानं ही जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी विधानसभेकरता पीपल्स रिपब्लिकन पार्टीसाठी सोडावी अशी मागणी केली जाते. पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी ही मागणी केली आहे.
माढा मतदारसंघातून कोणाला उमेदवार देणार याबाबत भाजपनं अद्यापही सस्पेन्स कायम ठेवलाय। त्यामुळे आता विजयसिंग मोहिते पाटलांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली जाते। त्यामुळे आता तरी माढ्याच्या जागेचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला धक्का देत भाजपचे बंडखोर शिवाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवाजी जाधव यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं जाधव यांनी अर्ज भरलाय। केंद्रात मंत्री असलेले डॉक्टर भामरे 5 वर्षांमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काहीही आणू शकले नाहीत। हे धुळे लोकसभा मतदारसंघाचं दुर्दैव असल्याचा आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी केलाय। धुळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांनी परभणीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान उमेदवारी दाखल करण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शहरामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांची उपस्थिती होती। हिंगोलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी काढलेल्या रॅलीचं रूपांतर नंतर सभेत झालं। यावेळी बोलत असताना अशोक चव्हाणांनी युती सरकारवर हल्ला चढवला। साताऱ्याची जनता दहशतीखाली आहे असं म्हणत ती दहशतमुक्त करण्याचा विडा नरेंद्र पाटलांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत उचलला। ही दहशत मोडीत काढण्याचा मानस त्यांनी व्यक्त करून दाखवला। युतीचं तिकीट मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला। राज्यात लोकसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू आहे। 11 मार्चपासून आजपर्यंत राज्यात आचारसंहिता भंगाचे तब्बल 4428 गुन्हे दाखल झाले, तर परवाना नसलेली 328 शस्त्र, 81 कारतुसं आणि 8302 जिलेटिनसारखी स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आली आहेत। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हलक्या फुलक्या शैलीत मतदारांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केलाय। बारामतीत थेट पवार घराण्यातील नात्यांमध्ये सामना रंगणार आहे। सुप्रिया सुळेंविरोधात उभ्या ठाकलेल्या कांचन कोली या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या नातेवाईक आहेत। केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, पण स्वतःचं बोलून झाल्यानंतर त्यांनी प्रश्नांची उत्तरं न देताच या पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला। बाकीचा सभेत बोलेन असं म्हणत जावडेकर त्या ठिकाणाहून निघून गेले। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरण मे महिन्यातच कोरडं ठाक पडण्याच्या मार्गावर असल्यानं येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईला सामोरं जाण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकते। नाशिक जिल्ह्यात फक्त 19% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अस्थींचं दर्शन सर्वांना मिळावे यासाठी 40 अस्थी कलश बनवून गोव्यातल्या सर्व गावांमध्ये फिरवण्यात आला आणि त्यानंतर अस्थींचं विविध नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आलं। बोगस कंपन्या स्थापन करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलणारे गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे। 22 बोगस कंपन्या स्थापन करून 26,000 शेतकऱ्यांना आणि बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। वाढत्या तापमानामुळे वाशिम जिल्हावासी सध्या घामाघूम होत असल्यामुळे तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रीज असलेल्या माठातील थंड पाण्याला सर्वांचीच पसंती मिळत असल्याचं बघायला मिळत आहे। माठातील पाणी आरोग्यदायी असल्यानं हे विविध रंगातील माठ खरेदीसाठी सध्या वाशिममध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं बघायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोंडिवली गावात तब्बल 18 वर्षांनंतर सोमवारी शिमगोत्सव साजरा झाला। या गावात पालखी आणि मानापमानावरून 18 वर्षांपासून वाद होता, त्यामुळे प्रशासनानं या गावात शिमगोत्सवाला बंदी घातली होती। चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ जरीदा गावात आराध्य दैवत मेघनाथाची यात्रा भरते आणि या यात्रेसाठी 50 ते 60 गावांमधील आदिवासी हजारोंच्या संख्येने यात्रेत सहभागी होतात। यात्रेमध्ये एकमेकांवर गुलालाची उधळण केली जाते।